नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर घोसाळ्याचे भरीत ही रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी ते घोसाळी घेतलेली आहेत. नारळाचं दूध घेणार आहे मी काढून. चिंच पाण्यात भिजत ठेवलेली आहे. इथे आलं, मिरची, कोथिंबीर आणि कांदा. आता मी घोसाळी पहिला धुवून स्वच्छ सोलून घेतलेत आणि उभे चिरल्यानंतर मी 1-1 इंचाचे त्याचे पीसेस केलेत. ते आपल्याला आता हे पाण्यामध्ये शिजवायचे आहे. 1 कप पाण्यामध्ये हिंग अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आमचा पाठ्याबरोबर सांबार मसाला. तो नसेल तर तुमचा गरम मसाला पण चालेल कुठलाही. आणि हे सगळी घोसाळी कापले ते मी पाण्यामध्ये शिजवणार आहे. आपल्याला ह्या पातळ भाजीला तेल लागत नाही. तर आता हे मी शिजत ठेवते घोसाळी. बाकीची दुसरी तयारी करूया आपण. नारळ मी हे करून शिरा काढलेला आहे. इथे कांदा बारीक चिरलाय, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं या सगळ्या गोष्टी मी मिक्स करते. मीठ घेतले मी अर्धा चमचा. आता हे पहिला नुसतं मिक्स करणार होते मी, पण आपल्याला ते हे शिजवणार नाही आपण, म्हणून त्याचा एक जीव व्हायला पाहिजे ना, सगळं मिळून यायला पाहिजे, म्हणून मी हाताने हे कांदा आणि कोथिंबीर कुस्करून घेतले. आणि तर बघा तो घोसाळी मी शिजवत ठेवलं होतं ना मग अशी पाण्यामध्ये, चांगलं शिजून झालेलं. आता तर तो घोसाळी घेते आपण. आता परत ते सगळं कांदा आणि ते घोसाळी मिक्स करूया आपण. मग चिंच पाण्यात ठेवली होती ना भिजत, त्याचं आता पल्प काढून ते मिक्स करते. आणि शेवटला आपलं काय राहिलं तर नारळाचं शिरं. तर नारळाचं हे जाडं शिरं आहे आणि ह्याच्याने टेस्ट एकदम अप्रतिम लागते. तुम्हाला पाहिजे तर 1 कप पण बस झालं, पण मला जेवढं पातळ पाहिजे त्याच्यावर आहे. इथे मी बहुतेक 2 कप घेतलेत मी नारळाचं दूध. आणि हे तुम्ही चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा, खूप उत्तम लागते. आणखीन गरमी असेल ना तर एकदम छान शांत पोटाला एकदम आपल्या आधार मिळतो चांगला. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.